जर तुम्हाला कंटाळा आला असेल सारखं सारखं बिर्याणी बनवून वगैरे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर हा आहे चिकन पुलाव. अगदी झटपट असा बनणारा चिकन पुलाव आहे आणि तुम्हाला हा पुलाव नक्कीच आवडेल. तर हे चिकन तुम्ही बघू शकतात किती छान असं शिजलेलं आहे. खूप असा टेस्टी पुलाव हा झालेला आहे. आणि मेन म्हणजे हा पुलाव बनवण्यासाठी ना खूप असं काही करावं लागत नाही वेगळं. अगदी झटपट असा होतो आणि खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी लागतो. तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते आपल्या या पुलावची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे चिकन मी पूर्णपणे वॉश करून घेतले आणि अर्धा किलो चिकन आहे हे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ना मी मॅरिनेट करून घेणार आहे त्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी टाकणार आहे थोडं मीठ. त्याच्यानंतर त्यामध्ये मला टाकायची आहे हळद. हळद टाकल्यानंतर हा आहे गरम मसाला आणि त्यानंतर ह्या चिकन बिर्याणी मसाला. तर हे 2 मसाले आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जातील. तर हे यामध्ये आपण ॲड करूया. बिर्याणी मसाला जो आहे तो पूर्ण टाकायचा आहे आपल्याला, 1 पॅकेट. आणि त्याच्यानंतर हा गरम मसाला जो आहे तो थोडाच टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आपल्याला. म्हणजे अर्धा टाकला तरी बस होतं, कारण आपण खडा मसाला टाकणार आहे त्यामुळे ते खूप जास्त स्पायसी होईल. म्हणून हा गरम मसाला आपल्याला थोडाच टाकायचा. तर हे टाकून झाल्यानंतर थोडंसं दही. तर हे दही आपल्याला यामध्ये 2 चमचे किंवा 3 चमचे तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर थोडंसं मी तेल यामध्ये टाकते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी हाताने हात वॉश करून घेतलेले आहेत मी. हे सगळं व्यवस्थित वॉश करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे ना खूप जास्त चांगला असा फ्लेवर या पुलावला येतो आणि हे झटपट होणार आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी असं लागतं. म्हणजे बिर्याणी देखील तुम्हाला आवडणार नाही एवढा तुम्हाला पुलाव आवडेल. असा टेस्टी हा पुलाव बनतो. चला तर आपण पुढची प्रोसेस करूया. तर आपलं हे मॅरिनेशन तयार झालं. तर त्याच्याबरोबर मी इथे ना तांदूळ वॉश करून घेतला. तर जो तांदूळ असा सुट्टा असा फुलतो ना तो तांदूळ घ्यायचा. तर मी या ठिकाणी घेतला आहे कोलम तांदूळ आम्हाला जास्त आवडतो त्यामुळे मी कोलम घेतला. तुम्ही बासमती देखील घेऊ शकता, इंडिया गेट बासमती राईस वगैरे कुठलाही घेऊ शकतात. तर मी हा वॉश करून व्यवस्थित घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला तळण्यासाठी ना कांदा लागणार आहे. तर मी या ठिकाणी उभा असा कांदा चिरून घेतलेला आहे. मीडियम साईजचे 4 कांदे मी या ठिकाणी घेतलेली आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर ही मसाल्यामध्ये लागेल आणि या ठिकाणी मी 2 टोमॅटो चिरून घेतलेली आहेत. तर 2 टोमॅटो व्यवस्थित चिरून घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडे जिरे देखील लागणार आहेत. तर हे सगळं आणि खडा मसाला हा देखील आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच कशा प्रकारे आपल्याला मसाला करायचा आहे तो. चला तर मी तुम्हाला पहिला मसाला करून दाखवते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर, त्याच्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरची, जे कच्चंच आहे. अद्रक, मिरची, लसूण आणि मिरची हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडे जिरे मी ॲड केलेत. तर यामध्ये आपल्याला अजून ॲड करायचे आहेत काही खडे मसाले. तर या खडे मसाले बघून घ्या. तर यामध्ये हे आपले बेसिक जे खडे मसाले असतात ते थोडे थोडे मी घेतलेले आणि तमालपत्र. तर हे देखील मी या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत. त्यानंतर आपण आता मी मसाला बनवून घेते. तर या ठिकाणी आपला मसाला रेडी झालेला आहे. तर याला अतिशय सुंदर असा सुगंध येतो. तर हा आपला हिरवा मसाला रेडी आहे. चला तर आपण कांदा वगैरे फ्राय करून घेऊया. पण एक पातेलं जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. तर ह्यामध्ये आता मी तेल टाकून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त असं तेल टाकू शकतात. कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल लागतं. तर हे तेल मी टाकून घेतलेलं आहे. मी घरी बनवलेलं साजूक तूप आहे. तर हे देखील मी यामध्ये 2 चमचे असं टाकून घेते. यामुळे चांगलं याला फ्लेवर देखील येईल आणि मस्त असं टेस्टी देखील लागेल. चला तर हे टाकून झाले. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे तो म्हणजे तमालपत्र.
म्हणजे 2 एक्स्ट्राची होती ती. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा जो आहे तो मस्तपैकी ना तळून घ्यायचा आहे. कांदे व्यवस्थित तळून घ्यायचे, परतून घ्यायचा. हा कांदा एकदम लाल बुंद होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं. यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ ॲड करू शकता, ज्यामुळे कांदा लवकर फ्राय होईल. मीठ थोडंसं टाकून घेतलं. तर हा कांदा फ्राय होईपर्यंत आपल्याला गरम पाणीला दुसऱ्या साईडला गरम करायला ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा किती छान असा फ्राय झालेला आहे. कांदा लाल व्हायला सुरुवात झाली आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला ॲड करायचे आहे चिरलेले टोमॅटोज. चिरलेले जे टोमॅटोज आहेत ना हे व्यवस्थित त्याच्यामध्ये ना मिक्स व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला थोड्या वेळ याला झाकून ठेवायचं. तर आपण त्याला झाकून ठेवूया. आणि आपल्याला थोड्या वेळ एक 10 मिनिट किंवा 5 मिनिट थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण करूया. या ठिकाणी आपलं पाणी देखील गरम झालेले. गॅस बंद करून घेते. चला तर बघूया. अजून थोडा वेळ लागेल, एक 5 मिनिट. परत त्याला कव्हर करूया. तर थोडासा जास्तच इथं भाजला. चला तर चालेल असं. ओके. तर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आपलं मॅरिनेटेड चिकन. तर आपण ॲड करून घेऊया. हे मस्त असं ॲड करून घ्यायचं आहे. त्याबरोबर आपण हे वाटण जे बनवलं होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. ओके. तर हे मिक्स झालेलं आहे. आता ह्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हे चिकन वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा गॅस मी मोठा केला आहे आणि त्यानंतर थोडं मीडियम आचेवर याला आपल्याला म्हणजे वाफवून घ्यायचं आहे. मी झाकण ठेवलेलं आहे. आता 5 ते 10 मिनटं परत थांबायचं आहे. चला तर उघडून बघूया. वाव, मस्त तेल देखील सुटले. थोडंसं मिक्स करून घेऊया. खूप छान असा सुगंध दरवळतोय. आपल्याला यामध्ये टाकायचा आहे हा धुतलेला तांदूळ. चला तर ॲड करून घेऊया. थोडासा गॅस बारीक करते, कारण आपल्याला राईस बरोबर परत चिकन हे वाफून निघणार आहे. त्यामुळे एकदम जास्त आपल्याला ह्याला वाफून घ्यायचं नाही आहे, म्हणजे हाफ असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये राईस टाकूया. तांदूळ टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं नाही आपल्याला. तर हे पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हा राईस जो आहे तो देखील थोडासा तेलात परतून घ्यायचा आहे. यामुळे आपला राईस चांगला होतो, अजून टेस्टी लागतं. चला तर मिक्स करून घेऊया छानपैकी. चला तर तांदूळ व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये ॲड करूया आपण गरम केलेलं पाणी. तर पाणी मी ॲड करते. पाणी अंदाजे मी ॲड केलंय. तर भाताला आपल्याला जसं लागतं, कारण काही तांदूळ जे असतात त्यांना जास्त पाणी लागतं, काहींना कमी लागतं. शक्यतो कमी टाकायचं. एकदम खूप पाणी जर टाकलं तर एकदम गिजगिजीत असा भात होतो. तर आपल्याला जरा मोकळा सुट्टा असा हवा आहे ना भात, तर आपल्याला पाणी देखील एकदम खूप जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे. जर गरज लागली तर मध्ये मध्ये थोडंसं उघडून त्यामध्ये थोडं थोडं पाणी आपण ॲड करू शकतो, पण आधीच एकदम जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही आहे. तर हे काही अशा प्रकारे दिसेल. आणि आता आपल्याला त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे.
तर ही प्रोसेस झाल्यानंतर एकदा चाखून देखील बघायचे की मिठाचं प्रमाण वगैरे किती आहे, कारण भात शिजल्यानंतर जर वरतून मीठ टाकलं तर तेवढं ते मिक्स होत नाही, म्हणून आधीच आपण तपासून घ्यायचं की मीठ व्यवस्थित आहे की नाही. तर मी बघून घेते. तर मीठ अतिशय व्यवस्थित आहे. जर तुम्हाला अजून मीठ कमी असं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. चला, तर आता हे व्यवस्थित आपल्याला यातलं पाणी आटेपर्यंत याला मोठ्या गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. आता त्याला मी झाकून घेते आणि त्याच्यावर जड असं काहीतरी ठेवूया. तर माझ्याकडे हा खलबत्ता आहे, तर मी खलबत्ता त्यावर ठेवून घेते. चला, तर थोडा वेळ आपण बघूया किती वेळ लागतो ह्याला पाणी आटायला. त्याच्यानंतर मी सांगतेच तुम्हाला काय करायचं आहे. चला, तर उघडून बघूया आपण पाणी आटले का. मस्त असं शिजलंय. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. चला, तर बऱ्यापैकी यातलं पाणी आटलेलं आहे. तर आता आपल्याला या भांडं आपण यूज करतोय म्हणजे पातेलं, त्याच्या खाली ठेवायचा आहे तवा, जेणेकरून व्यवस्थित ते वाफून होईल. तर मी तवा ठेवते. तवा गरम झाला की त्यावर हे पातेलं आपल्याला परत ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित भात आणि आपलं चिकन शिजलं जाईल. आणि परत आपल्याला ते झाकून ठेवायचे. आता गरज वाटली तर आपण त्यामध्ये परत पाणी ॲड करणार आहे. तर मीडियम आचेवर हे आपल्याला परत वाफून घ्यायचं आहे. जरा आपण ओपन करून बघूया. तर या ठिकाणी पूर्णपणे पाणी यातलं निघून गेलं. तर यामध्ये ना आपण मगाशी मसाल्यासाठी जे भांडं वापरलं होतं ना, त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन तेच पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे थोडा पण मसाला वेस्ट असा जाऊ द्यायचा नाही आहे. चला, थोडं पाणी मी ॲड करून घेतलं आणि याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर हे मिक्स वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला फक्त ह्याला आपण भात जसा वाफवतो, खिचडी म्हणा किंवा भात, तसं आता याला फक्त वाफवून घ्यायचं आणि 15 मिनिटात आपला पुलाव रेडी होणार आहे. तर झाकण मी परत ठेवते, त्यावर वजन मी परत ठेवणार आहे आणि गॅस मीडियम आचेवर करणार. चला, तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया उघडून. तर बऱ्यापैकी भात शिजलेला आहे. थोडंसं त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, कारण वरती जो भात होता तो थोडासा शिजायला पाहिजे. आतला व्यवस्थित शिजलेला आहे. खरं तर हा झालेलाच आहे. तरी एक 10 मिनिट आपण अजून परत त्याला वाफून घेऊया. आणि हा वरचा जो भात आहे तो थोडासा मी आतमध्ये टाकून घेते, म्हणजे तो व्यवस्थित शिजून घेईल. चला, तर 10 मिनिटं अजून याला मस्तपैकी वाफून घेऊया. परत झाकण ठेवते आणि परत आपलं थोडंसं वजन. फायनली मला तरी वाटते आता रेडी झाला असेल. चला बघूया. येस, इट्स डन. हा पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती मस्त मोकळा असा छान हा भात शिजलेला आहे आणि चिकन देखील एकदम मस्त त्यामुळे मिक्स झाले. चला, आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्ही बघू शकतात आपला हा पुलाव किती छान तयार झाला आहे. त्याच्याबरोबर थोडंसं कांदा आणि लिंबू. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सॅलड देखील बनवू शकतात, दह्याचं वगैरे, म्हणजे रायता देखील बनवू शकतात. आपला हा पुलाव रेडी झाला. आणि चिकन देखील बघा तुम्ही, खूप गरम आहे. हे किती छान असं शिजलेलं आहे, एकदम मस्त आणि खाण्यासाठी तर अतिशय उत्तम. तर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट देखील करा. जर तुम्हाला काही यातलं आवडलं नसेल किंवा काही सजेशन असतील तरी तुम्ही ते मला सांगू शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा.